मित्र हो नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रसंवादामध्ये पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या एका एपिसोडमध्येच मी सांगितलं होतं की कालिदासाने जे काही साहित्य लेखन पूर्वीचं केलेलं आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या 7 साहित्य लेखनात त्याचे 3 नाटकं आहेत आणि 4 साहित्य कृती आहेत किंवा खंडकाव्य किंवा महाकाव्य आहेत. तर त्याच्यातलं मेघदूत जे आहे हे असं त्याचं लिखाण आहे किंवा अशी त्याची कलाकृती आहे की ती कालातीत आणि चिरंतन आहे. त्याची क्रिएटिव्हिटी किंवा त्याची निर्मिती ही एक ललित साहित्यामध्ये जर धरायची झाली तर ती चिरंतन आहे. ती तत्कालीन किंवा त्या काळापुरती अशी नसून आजही ती नवीन वाटावी, आजही ती अभ्यासावी, आजही ते त्याचा आस्वाद घ्यावा इतकं त्याचं सौंदर्य आहे त्या मेघदूताचं. आणि त्या मेघदूतामध्ये कोणीतरी एक यक्ष विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्टमध्ये यात कालिदासाने त्या यक्षाचं किंवा त्याच्या प्रियतमेचं कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे किंवा स्वतःच्याही नावाचा कुठेही उल्लेख नाही आहे. आणि अशा प्रकारे केवळ कल्पना करून कुण्या एकेकाळच्या यक्षाबद्दलची एक विरहवेदना व्यक्त करण्यासाठी त्याने हे काव्य लिहिलेलं आहे. नंतर ते साहित्याचा अभ्यास करून अनेक जण त्याचा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करतात किंवा त्याचं समीक्षण करत असतात. काहींच्या मते कालिदासाची ती स्वतःची व्यथा त्याने मांडलेली आहे असंही सांगितलं जातं. काही असेल, जेव्हा कलाकृतीचा अभ्यास करायचा असतो तो अमक्याचा आणि तमक्याचा म्हणून करायचा नसतो, तो निव्वळ कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. मेघदूत आणि शाकुंतल या 2 त्याच्या कृतीवरती मी चित्रमालिका केली होती, कालिदासन रूपम म्हणून. आणि त्याच्यामध्ये मेघदूतामधले जी काही सौंदर्य स्थळं आहेत जी चित्रातून व्यक्त करता येतील अशा प्रकारचे विषय घेऊन मी काही चित्र काढली होती. यक्षाला पहिल्यांदा आषाढाच्या पहिल्या दिवशी दिसलेला मेघ आणि त्याच्याकडे तो निरोप पाठवतो, तिथपासून मी ती मेघदूतावरची चित्र केली. आणि सर्वात शेवटचं चित्र जे होतं ते हे होतं की तो यक्ष त्या मेघदूताला निरोप देतो आहे. त्याला आपल्या विरहवेदनेने दूर असलेल्या पत्नीकडे निरोप पाठवण्यासाठी विनंती करतोय त्या मेघाकडे. आणि एकंदरीत त्याचा जाण्याचा मार्ग म्हणजे ज्यावेळी विमान नव्हतं असं पण म्हणतो किंवा अनेकांचा कयास आहे, त्यावेळीसुद्धा त्यांनी त्या जागेतून म्हणजे आपण ते रामटेकवरची जागा म्हणून समजतो की जिथं कालिदासाने हे मेघदूत रचलं, तर तिथपासून ते अगदी कैलास पर्वतापर्यंतचा एव्हिएशन किंवा वैमानिक आकाशमार्ग जो आहे तो तंतोतंत आजही तसाच दिसेल आणि त्या मार्गक्रमणाने जाता येईल अशा प्रकारे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिथपर्यंत त्याचं जे वर्णन आहे हे भौगोलिक, वैचारिक आणि गोष्टी ज्या आहेत ना त्या अगदी तंतोतंत आजही जुळतील अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि याच मेघदूताच्या दुसऱ्या भागामध्ये तिथं मेघ ज्यावेळी पोचेल कैलासच्या पलीकडे अवंतीपुरामध्ये जिथे त्याची पत्नी आहे, त्यावेळी मात्र त्यांनी केलेलं काल्पनिक वर्णन जे आहे ना ते अत्यंत सुंदर आहे. कालिदासानुरूपम ह्यामध्ये मी हे चित्रातून व्यक्त करत असताना कालिदास ज्याप्रमाणे कुठल्याही गोष्टींचं वर्णन करण्यासाठी जे उपमा वापरतो त्याचं वैशिष्ट्यच असं आहे की ज्यावेळी निसर्गाचं तो वर्णन करतो त्यावेळी मानवी मनाच्या आणि भावनेची उपमा त्याला देतो. ज्यावेळी निसर्गाचं वर्णन करत असताना तसंच तो मानवी स्वभावाचं वर्णन करत असताना निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी त्याला दिसत असतात त्या उपमारूपाने तो मांडत असतो. म्हणून उपमा कालिदासस्य असं म्हटलं जातं की उपमा कोणी द्याव्यात किंवा कोणाच्या उत्तम आहेत तर त्या कालिदासाच्या. अशा प्रकारचं ते खंडकाव्य वाचत असताना
मला जे जे काही जाणवलं ते या चित्रातून भावसदृश किंवा बोधसदृश मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शेवटी हे सगळं वर्णन केल्यानंतर यक्ष आपल्या पत्नीच्या विरहामध्ये कसा आहे किंवा त्याची पत्नी यक्षाशिवाय विरह वेदना कशी घेत असेल ह्या सर्वाची कल्पना त्या मेघाला देत असताना गदगद होऊन तो त्याला निरोप देतो आहे. आणि निरोप देताना आमची विरह वेदना किती तीव्र आहे हे जर जाणवून द्यायचं असेल तर तो त्या मेघाला सांगतोय की तुझ्या नशिबी आमच्याप्रमाणे विरह न येवो. तुझ्या प्रियतमेशी, म्हणजे मेघाची प्रियतमा कोणतं तर विद्युल्लता, वीज आहे, तर तिच्याशी तुझा वियोग ना येवो अशा प्रकारे सांगून आपल्या विरहाची तीव्रता व्यक्त करण्यासाठी आणि त्याला मेघाला तिथपर्यंत जाण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी हे शेवटचं वचन यक्षाने जे मेघदूताकडे केलेलं आहे ते या चित्रात दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि ह्याच्यामध्ये तो यक्ष किती क्षीण झालेला आहे, तो कुठल्या वेदनेने बोलतो आहे हे भावसदृश दाखवत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्याच्या अंगुली निर्देशामधून मी विद्युल्लता दाखवली आहे की जी मेघाच्या दिशेने आहे. आणि त्या मेघामध्ये असलेली ही विद्युल्लता ही कायम तुझ्याबरोबरच राहावी, त्यात कधीही तुला विरह येऊ नये असं म्हणून मी त्या चित्रातून व्यक्त केलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अनेकांनी हा मला प्रश्न विचारला आहे, कारण ज्यावेळी पहिल्या चित्रामध्ये मेघाला उद्देशून ज्यावेळी यक्ष बोलावतोय आणि त्याला सांगतोय त्यावेळी यक्षाचा असलेला कांतीवर्ण आणि ह्या ठिकाणी मात्र शेवटच्या चित्रामध्ये त्या यक्षाला तुम्ही मेघवर्ण का दिला आहे असं मला काही जणांनी विचारलं. म्हटलं हेच प्रेमाचं प्रतीक असतं, हेच मैत्रीचं प्रतीक असतं. मैत्री त्यातून जाणवून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी राधा म्हणते की बाबा तोरा श्यामरंग दई दे, म्हणजे मी आणि तू एकरूप होईल, तसंच मेघाला यक्ष हा मित्रस्वरूप वाटावा, त्याची खात्री पटावी म्हणून यक्षाने सुद्धा तो मेघवर्ण धारण केलेला आहे. अशा प्रकारे चित्र कल्पना करत असताना प्रत्यक्ष प्रसंगचित्र करण्याच्या ऐवजी भावचित्र करत असताना कशा कशा प्रकारे आम्ही तो बदल करत असतो आणि त्यातून प्रत्यक्ष संकल्पना कशी व्यक्त होईल, कलाकाराच्या मनातून जी संकल्पना तयार होते आणि चित्ररूपातून ती प्रकट होते, तर ती चित्ररूपात ती संकल्पना रसिकाच्या मनामध्ये सुद्धा तशीच संक्रमित व्हावी या उद्देशाने मध्यस्थीसारखं हे चित्र काम करत असतं. तो भाव या ठिकाणी मी प्रकट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशाच अनेक चित्रांसोबत आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.